आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो। त्या संदर्भातले एक खास बातमी आपण पाहूयात। दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेलं कोकणातलं श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेला आजपासून सुरुवात होते। 3 दिवस ही यात्रा चालणार आहे। दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे येत असतात। कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं यात्रोत्सवाची जय्यत तयारी आणि नियोजन करण्यात आलंय। मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे शिवभक्तांना श्री देव कुणकेश्वराचं दर्शन सुलभ मिळावं यासाठी दर्शन मंडप रांगेची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या कुणकेश्वर मंदिरात आपण आहोत। कुणकेश्वरचा हा जो गाभारा आहे तो पूर्णपणे मी दाखवतोय। तर दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या श्री कुणकेश्वर मंदिरातील महाशिवरात्रीला आजपासून सुरुवात होत आहे। त्यामुळे कुणकेश्वर मंदिरात लगबग वाढलेली पाहतोय आपण। या महाशिवरात्रीला राज्यभरातून भाविक येत असतात। हे मंदिर अगदी समुद्रकिनारी वसले असल्याने लाखो भाविक महाशिवरात्रीसाठी निमित्ताने कुणकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात। महाशिवरात्री निमित्त आकर्षक रोषणाई देखील आपण इकडे केलेली पाहतोय। ह्याच गाभाऱ्यामधून आता पूजेची जी तयारी आहे ती पूर्णपणे आपण पाहतोय। मी या ठिकाणी जातोय। खरं तर बघायचं झालं तर राज्यभरातून जी लोक आहेत ती लोक या ठिकाणी ह्याच्यासाठी येत असतात दर्शनासाठी। नेते मंडळी असतील, राजकीय लोक असतील, ती देखील या ठिकाणी येत असतात। पण ज्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी मंदिराच्या जी समोरची बाजू आहे ती आपण पाहतोय। या ठिकाणी हे जे भक्तगण आहेत ती पूर्णपणे ह्याच्या ज्या लाईन ज्या आहेत त्या पूर्णपणे आपण या ठिकाणी पाहतोय। म्हणजे सुरुवातीला पहाटेपासूनच ही लाईनला सुरुवात होते आणि त्या लाईनसाठी ही जी सगळी भक्त मंडळी आहेत ती देखील या ठिकाणी पाहतोय। आणि आपण आता गाभाऱ्यातील ही जे सगळं पाहिलेलं आहे ते पूर्णपणे तुम्हाला पुन्हा एकदा मी हे सर्व जी चित्र आहे ते पूर्णपणे तुम्हाला दाखवते। म्हणजे काही वेळातच अगदी बघायचं झालं तर जो गर्दीचा उच्चांक आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आत्ताची ही जी वस्तुस्थिती मी तुम्हाला जी दाखवतो आहे ती या कुणकेश्वर मंदिरातील गाभाऱ्यातील आहेत। अगदी केरळ असेल, कर्नाटक असेल, राज्यभरातील लोक देखील आहेत ते या कुणकेश्वर मंदिरामध्ये दाखल होतात। आणि अगदी पहाटेच्या वेळीस पालकमंत्री नितेश राणे इथे देखील दाखल होतील आणि त्यांच्या हस्ते याची देखील या कुणकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीची जी पूजा आहे ती केली जाणार आहे। कॅमेरा पर्सन अक्षय गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।